हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला थायरॉइडचा रिपोर्ट पाहून हायपोथायरॉइडिझम आहे की हायपरथायरॉइडिझम हे कसं ओळखायचं ते मी सांगणार आहे. माझ्याकडे हे काही माझ्या क्लायंटचे ब्लड रिपोर्ट्स आहेत, त्याच्या मदतीने आपण समजून घेऊया. जेव्हा T3 आणि T4 नॉर्मल आहे पण TSH हाय आहे तर समजून घ्या की तो हायपोथायरॉइडिझम आहे. आणि जर T3 आणि T4 नॉर्मल आहे बट TSH लो आहे तर तो हायपरथायरॉइडिझम आहे. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा हायपोथायरॉइडिझम असतो तर ओव्हरऑल बॉडीवरती फॅट दिसून येतं, म्हणजेच ते वेट गेन कडे घेऊन जातं. आणि या उलट जर हायपरथायरॉइडिझम आहे तर मेटाबॉलिझम हाय असतो, त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम वेट लॉस होतं. आय होप तुम्हाला कळालं असेल की जर तुम्हाला थायरॉइड आहे तर तो कोणता प्रकार असू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थायरॉइडला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कोणते न्यूट्रिएंट्स सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. सो स्टे ट्यून्ड.